ना वहिनी, काय बोलू मी? माझ्या सगळ्याला काही अर्थच राहिलेला नाही असं वाटतं. वहिनी असं नका बोलू. तू शांत सांगा आधी काय झालं. आज माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या घरी पूजा होती आणि ते मला बोलवलं नाही कारण मला मूल नाही. मला सांगा, समाजात कितीतरी बायका आहेत ज्यांना मुलं होत नाहीत. काहींनी आई न होणं हे स्वतःहून स्वीकारलेलं असतं, तर काहींना मेडिकल इश्यूज असतात. पण म्हणून या लोकांनी आमच्याशी असं वागायचं का? ठीक आहे मला मूल नाहीये, पण माझं असं काही अस्तित्व नाहीच आहे का? समाजाची अशी समज का आहे की स्त्रीला मूल झालं तरच ती परिपूर्ण असते, नाहीतर ती वहिनी असं नाहीये. आपण सोसायटीला चेंज नाही करू शकत. शेवटी लोक आहेत ते बोलणारच. आता त्यांच्या हिशोबाने एखाद्या बाईला मूल आहे म्हणजेच ती परफेक्ट आहे असं असेल तर तू काय करू शकतेस? रडून काही होणार आहे का? आणि आपण प्रयत्न करतोय ना. रोज मी तुला दुधात न चुकता पावडर टाकून देते की नाही, आणि मी ती न चुकता घेते. या महिन्यात तर एकही दिवस चुकवलेला नाही, पण तरी ऐश्वर्या हे अमृता वहिनी, सॉरी, माझ्याकडनं एक चूक झाली. ऐश्वर्या वहिनी तुम्हाला जी पावडर देते ती पावडर माझ्याकडनं सांगली. मूर्ख आहेस तू. काय केलंस तू? हे सिरियसनेस कळत नाही या गोष्टीचा तुला? आणि पावडर सांडलीये, तू मिक्स केलीस ते तू आत्ता सांगतोयस? किती मेहनतीने मी ती पावडर घेऊन येते आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला? इडियट. वहिनी, खबरदार बबलूवर हात उचललास तर. बबलूला कोणी काही नाही बोलणार. आणि अमृता वहिनी काही बोलत नाहीये तर तू काय इतकं बोलतेस ऐश्वर्या वहिनी? मान्य आहे, बबलूकडनं झाली चूक, पण ठीक आहे, पावडरच पडली ना, ते आपण परत मिळवू शकतो. असं काय विशेष आहे त्या पावडर मध्ये? आहे विशेष. आहे विशेष म्हणून बोलते. माहिती नसेल ना तर मध्ये बोलायचं नाही. एक स्पेशल वैद्य आहेत, त्यांच्याकडून मी ती पावडर घेऊन येते. ते सगळ्यांना देत नाहीत. मी रिक्वेस्ट करते म्हणून ते देतात. आणि महत्वाचं म्हणजे ती पावडर घेतल्याने खूप बायकांना मुलं झाली आहेत. ह्याला कोणी सांगितलेलं शहाणपणा करायला? कोणी सांगितलं याला मिक्स करायला? आणि अच्छा, ते सांगितलंही नाही त्याने, मग राग नाही का येणार? मी एवढी मेहनत करतेय. आपण जरा शांत होऊयात का? हे बघ वहिनी, आम्हाला माहिती आहे तुला अमृता वहिनीची काळजी आहे, पण त्या काळजीचा त्रास नको करून घेऊ. अरे जर नाही झालं मूल तर काय प्रॉब्लेम आहे? अमृता वहिनी काय खुश नाही राहू शकत? आनंदात नाही राहू शकत? आणि अगं वहिनी, आम्ही सगळे तुझ्यावर प्रेम करतो. या आधी सुद्धा सगळे तुझ्यासोबत होते आणि यापुढे पण राहणार आहेत. काय सांगता येतं? उद्या पावडर न घेता सुद्धा अमृता वहिनी प्रेग्नेंट राहू शकते ना. होऊ शकतं असं. आणि वहिनी, पारीवरून आल्यावर माझ्या बाबांनी तुम्हाला काय आशीर्वाद दिला आठवतंय ना? माझा ना माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नका काळजी करू, तो सगळं ठीक करेल. बरोबर आहे तुमचं. औषध काय मी आत्ता घ्यायला लागले, पण या घरात कित्येक वर्षांपासून पाळणा हल्लेला नाही. पण आता जगन्नाथजी म्हणाले तसं सावलीच्या पावलांनी या घरात पाळणा हलायलाच हवा, एवढीच एक अपेक्षा.
ह्या पोरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाणी आणला नाव जगन्नाथ सांगणार नाही. वहिनी चला. काय झालंय? अशी का बसलीयस? काय होतंय तुला नेमकं? माहित नाही अगं, खूप कसं तरी होत आहे. मळमळत आहे, डोकं दुखतंय, काहीच कळत नाहीये. नेहमीसारखं नाहीये. पण मला वाटतं त्या इडियट बबलूने ती पावडर मिक्स केलेली ना, त्याचाच हा साईड इफेक्ट आहे. नाही, मला नाही वाटत. कारण तसं काही असतं तर इतके दिवस त्रास झाला असता ना, आजच होतोय. वहिनी, इफ यू डोंट माइंड, एक विचारू? म्हणजे लास्ट टाइम तू आणि दादा जवळ कधी? आता तुझ्यापासून काय लपायचं ऐश्वर्या? आमचं प्रेम फक्त आता कॅलेंडरच्या तारखांवर ठरतं. मूल होण्याची शक्यता असलेले जे काही दिवस असतात, फक्त त्याच दिवसांसाठी आम्ही नीरसपणे नवरा बायको म्हणून जवळ येतो. वहिनी, तुला आत्ता गरगरते म्हणजे नेमकं काय होतंय? प्लीज मला सांग. ऐश्वर्या, असं नाही सांगता येणार मला. पण खूप त्रास होतोय. हे नेहमीसारखं नाही एवढंच कळत आहे. डॉक्टरांना पण केला होता कॉल. ते म्हणाले 2 दिवस थांबावं लागेल. एवढंच बोललेत, बाकी काहीच माहित नाही. म्हणजे काहीतरी सांगितलं असेल ना, रेग्युलर रुटीन चेकअप आहे, बॉडी चेकअप आहे, ब्लड टेस्ट आहे, काहीतरी. असं काहीच बोलले नाही.